नमस्कार. मी ऋषिकेश मोरे, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष खेड, उत्तर रत्नागिरी. आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन एक महत्वाचा विषयाला आम्हाला वाचा फोडायची व महत्वाचा विषय आज पत्रकारांसमोर मांडायचा आहे. तो महत्वाचा विषय असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोन पक्षांची युती गेली 1 ते 1.25 वर्षापासून इथे आहे, राज्यातही आहे. आणि तसेच आता सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या तिसऱ्याही पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे 3 पक्षांची युती आज आहे. की राज्यात युती आहे, राज्यात उत्तमरित्या युती सुरू आहे, योग्यरित्या काम चालतं. पण दापोली विधानसभा, खास करून खेड तालुका आणि दापोली विधानसभा यामध्ये ह्या युतीमध्ये आमच्या विसंगतपणा सतत आमचं जाणवत आलेलं आहे. स्थानिक आमदार हे शिवसेनेचे आहेत, सन्माननीय योगेशदादा कदम. हे भारतीय जनता पार्टीने मंजूर करून आणलेले, भारतीय जनता पार्टीचे आमदार सन्माननीय केळकर साहेब असतील, प्रसाद लाड साहेब असतील, यांनी कामं मंजूर करून जी आणलेली आहेत विकासाची, त्या कामांचा भूमिपूजनाचा अट्टहास करून त्या ठिकाणी पाटी लावून ती कामांचं भूमिपूजन करण्याचा प्रकार सतत सुरू आहे. गेल्या कालच्या दिनांक 17/11/2023 रोजी सन्माननीय स्थानिक आमदार योगेश कदम यांनी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी जी विकास कामे मंजूर करून आणली त्याची भूमिपूजन केली. त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. मुळात ह्या कामांची वर्क ऑर्डर सुद्धा निघालेली नसताना सुद्धा यांनी विकास कामांची भूमिपूजन कोणत्या प्रकारे केली ह्याचा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की शिवसेनेने जी विकास कामं आणलेली आहेत त्याचं भूमिपूजन त्यांनी नक्कीच करावं, पण भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी विकास कामं आणली त्याचं भूमिपूजन करण्याचा अट्टहास का? दुसरी गोष्ट, जल जीवन मिशन ही योजना जी आहे ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मिळून आहे. याच्यामध्ये सर्वात प्रथम केंद्र सरकार हा मोठ्या प्रमाणात निधी देतोय. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोन्ही सरकारची मिळून ही योजना आहे. ही योजना ही सन्माननीय देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांची ही महत्वाकांक्षी योजना आहे की हर घर जल हे पूर्ण देशाला माहिती आहे आणि संपूर्ण देशात ही योजना सुरू आहे. अशी असताना सुद्धा स्थानिक आमदार योगेशदादा कदम हे आता 1 ते 1.25 वर्षापासून युतीमध्ये आहेत, पण याआधी ते सत्तेत होते व विरोधी पक्षात आमच्या होते तेव्हाही त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गतली जी भूमिपूजन केली त्यामध्ये कुठल्याही प्रकारे सन्माननीय पंतप्रधान साहेबांचा उल्लेखही साधा केला नव्हता आणि करतही नाही. कुठल्याही प्रकारे त्यांचा फोटो किंवा कुठल्याही प्रकारे त्यांचं नाव त्यांनी भूमिपूजन केलेल्या पाटीवरती दिसत नाही. काल काही ठिकाणी भूमिपूजन झाले त्यामध्ये ही सन्माननीय पंतप्रधानांचा कुठेही उल्लेख नाही, कुठल्याही पाटीवरती नावं नाहीयेत. तर असं का? आम्हाला स्थानिक आमदार साहेबांना विचारायचं आहे की बाबा 2 पक्षांची युती असताना सतत तुम्ही भारतीय जनता पार्टीचे काम स्वतःचं काम आहे असं भासवण्याचा प्रयत्न करता, पण जे काम हर घर जल जीवन मिशनची योजना आहे ती तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आहे ना. मग असं असताना सुद्धा तुम्हाला माननीय पंतप्रधानांची ॲलर्जी का? पंतप्रधान साहेबांचं नाव घ्यायला तुम्ही सतत का टाळता? जो निधी केंद्र सरकारने दिलेला आहे हे जगजाहीर आहे. असं असताना सुद्धा तुम्ही केंद्र सरकार ह्या योजनेत आहे हे मानत नाहीत का? तसं तुम्ही सिद्ध तरी करावं, नाही तर जाहीर तरी करून सांगावं की देशाच्या पंतप्रधानांचा या योजनेशी संबंध नाहीये. या योजनेची जल जीवन मिशन संदर्भातल्या योजनेचा जो काही निधी आमदार साहेब हे आपल्या आमदार निधीतून देत आहेत हे तरी क्लिअर करावं त्यांनी आणि जाहीर करावं की भारतीय जनता पार्टी त्यांना युतीमध्ये हवी आहे की नको आहे हे तरी आम्हाला त्यांनी जाहीर करून सांगावं. कारण गेले 1 ते वर्षभरापासून आम्हाला सतत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना इथे डावललं जातंय. कुठेतरी युती आहे याचा विस्मरण सतत स्थानिक आमदारांना होतंय. हे आम्ही याची तक्रार याआधी आमच्या पक्षश्रेष्ठींकडे केली होती आणि यावेळी भूमिपूजन जे झालं त्या जल जीवन मिशनचे ती अर्धवट कामं असताना, अर्धवट कामं जी पूर्ण नाही झाली, ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी स्वतः उपसरपंच म्हणून आहे त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी जल जीवन मिशनची भूमिपूजन झाली त्याची कुठल्याही प्रकारची आम्हाला कल्पना नाही, कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही. तिथे येऊन थेट भूमिपूजन केले, उद्घाटन केले, जी कामं पूर्ण झालेलीच नव्हती. असं असताना सुद्धा भूमिपूजन करण्यात आले तरी आमची काही हरकत नाही, पण आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा कुठेतरी उल्लेख व्हावा, पण तो कुठेच उल्लेख केला गेला नाहीये. हे चुकून होत नसून हे जाणीवपूर्वक स्थानिक आमदार योगेशदादा कदम करतायत. तर त्यावरती आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत आणि हा विषय आम्ही गंभीररित्या काय करावं हे पक्षश्रेष्ठींकडून मार्गदर्शन घेणार आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.